ये तर कबूतर दिसतात ना म्हणून ते थोडं हे होतंय. चल बाहेर घेऊन जाऊया आपण. बाहेर काढ, माझ्या मागेच लागणार. चल टायगर. हे बघा हे बघा नर आहे. हे बघा लगेच चालतोय ना. या साईडला आहे तो पण नरच आहे. नाही राजा राणी आपण नाव दिलं तर मला वाटलं जोडी लावू आपण. तर राजा राणीला आपण देणार आहे कोणाला तरी. हे टायगर. हे बघा. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे. म्हणजे आपली कबूतर आहे नवीन आणला, त्याला ट्रेन कसं करायचं आहे त्याचबद्दल सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत आज ना आपण म्हणजे जी कबूतर आहेत टायगर आणि राजा राणी त्यांची आंघोळसुद्धा करणार आहे. कारण की गरम खूप होतं आहे. कारण की दुपारच्या टायमाला इतकी गरमी होतं, जी पत्र आहेत ना आपली वरची पूर्ण तापून जातं. म्हणून त्यांची आज आपण आंघोळ करणार आहे. आणि पिंजरा पण आपल्याला साफ करायचा अजून, ते पण आजच करून घेणार आहे आपण ना. आज टायगरला लोक का लावला आहे? टायगरला का लोक लावला म्हणजे काल आमच्या गावामध्ये जत्रा होती. खूप सारी पाहुणे आली ती घरी, जे लहान लहान छोटे छोटे फॅन्स किंवा मुलं आमचे जे पाहुणे आली ती, ते काय करत होते टायगरला सोडत होते. टायगर येऊन आपल्या खालीच जात होता, म्हणजे पाहुण्यामध्ये जात होता. जे खालती बसलेली ना तिथे जात होता. म्हणून आपण ताला लावलेला. तर आता आपण लोक पण खोलूया यायचं ना. पिंजरा पण साफ करायचा आपल्याला. दोन्ही पिंजरे साफ करणार आहे ना. जो नवीन कबूतर आहे त्याला आपण थोड्या वेळात बाहेर काढू. इथे नाही ठेवला, दुसऱ्या इथे ठेवला तिथे. तर तिथे का ठेवला म्हणजे यांच्यात ठेवला ना मग तो ट्रेन नाही होणार जास्ती. म्हणून आपण पिंजरा पण बनवणार आहे. किंवा कोणाकडे असेल तर पिंजरा पण, तर माझ्याकडे पिंजरा पण नाही आहे ना. हे काय वाटतंय माहीत नाही. यो पण मला असं वाटतं नर आहे. हे बघा लगेच चालतोय ना. या साईडला आहे तो पण नरच आहे ना. खालते आहे टायगर, तो पण नर आहे. मला वाटतं जी तिन्ही कबूतर आहेत तिन्ही पण आपले नर आहेत. जोडी तर लागू शकत नाही. राजा राणी आपण नाव दिलं तर मला वाटलं जोडी लावू आपण, पण आता समजले ते तिघे पण नर आहेत. जो आता बच्चा आणला आहे ती मांदी निघली तर चांगला आहे. नाहीतर आपण त्याच्यानंतर जर तो पण नर निघाला तर राजा राणीला आपण देणार आहे कोणाला तरी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा काय होणार आहे. तर गाईज आपण पिंजरेच बाहेर काढलेत दोन्ही पण. हे बघा बाहेर काढले तिथे. तर टायगरचं आपण नंतर आंघोळ करणार आहे. पहिले या दोघांना सोडतोय आता बाहेर. खुलत पण नाही. चला या. तर या दोघांना बाहेर काढू. तर या साईडला पाणी ठेवलंय टपामध्ये बघा. ये राजा. त्यांना समजत नाही. पिंजरा आपण दुसऱ्या जागेवर आणलाय ना. चल दोघांना बाहेर काढू. ये 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 गेले. आता बघा मित्रांनो, फक्त डायरेक्ट टपात उड्या. एक जण ये. दोघे पण जातील आंघोळ करायला. हे बघा कसे वाटतात बघा. तर यांना आपण ठेवूया 10-15 मिनिटात. यांचे आंघोळ करून होईल तोपर्यंत आपण पिंजरे म्हणजे जी घाण आहे ते सर्व आपण साफ करणार आहे. साफ करायला जास्त टाईम नाही लागत, कारण की आपण पेपर ठेवतो खाली ना. त्यात काय जास्त घाण पण नाही होत. पेपर फक्त उचलायचं ना फेकायचं आहे आपल्याला, दुसरं काहीच नाही. फक्त झाडू मारायचं आहे. आणि टायगर आपण नंतर काढणार आहे थोड्या वेळात बाहेर. आणि जो नवीन कबूतर आहे त्याला पण आपल्याला अजून बाहेर काढायचं आहे. तोपर्यंत यांची आंघोळ होते. हे बघा कसं वाटतंय. हाय. तर मित्रांनो आता आपण टायगरला पाणी ठेवलं आहे आंघोळसाठी. तर टप ठेवायचं आहे तिथे ना. यांची तर झालं आहे. त्या साईडला राणी ना राजा आंघोळ करून इतक्या लवकर त्यांची पंख सुकली ना. ते विचार करा मित्रांनो ऊन किती असेल. हे बघा त्याची. हाय ये. यांना आता दोघांना आतमध्ये टाकतो, पिंजऱ्यामध्ये टाकतो. नाहीतर परत ये जातील जिथे टप ठेवला पाण्याचा, परत त्यात उड्या घालतील. म्हणून आता आपण यांना आतमध्ये ठेवूया पिंजऱ्यामध्ये. चल जायत ये.
हे बघा व्हाईट झालाय आता, चमकतोय थोडा, मागतात लय मित्रांनो. हे बघा दोघांना टाकलाय. टायगरला बाहेर काढूया आपण. टायगर पिंजरा खुलत नाही लवकर. हे टायगर ये. हे बघा खालती जातोय मित्रांनो, लगेच खालती उडी खातोय. गरम पण इतकं होतंय ना. हे टायगर. हे बघा कसं वाटतंय. तर याला पण आज अंघोळ करू मित्रांनो. माझ्याकडे असा एकच कबूतर आहे टायगर, जो म्हणजे मी त्याला शिकवलं 3च महिने आणि पण असा शिकलाय ना याच्या पुढे कोणतंच कबूतर माझ्याकडे शिकणार नाही. असा टायगरसारखं तर एकच आहे म्हणजे टायगर शिकलेला आपल्याकडे तोच आहे. तो आता गेला आतमध्ये ना. कबूतर सर्व शिकतं, असं कोणतंच कबूतर नाही तो शिकणार नाही. फक्त मेहनत करा. तुमच्याकडे कबूतर आहेत ते पण शिकतील, फक्त मेहनत करा मित्रांनो. मी सांगत राहील तुम्हाला कसं शिकवायचं. इंस्टावरती मला मेसेज करा, मी सांगेन तुम्हाला. तर आता पाणी ठेवूया इथे टायगरसाठी. मित्रांनो याला पकडून आणलाय, पळतोय, पाण्यात जात नाही. टायगर हा असा पाणी टाकला जात नाही. जा ये इथं. हे बघ इथे टायगर. हे बघा गेला परत आतमध्येच जातोय. त्याला आता पकडून पाण्यातच बुडवतोय. ये इथं टायगर चल. त्याला आता पकडून न्यायला लागेल पाण्यात. काय माहित काय होते, कधी कधी आंघोळच नाही करत. रायन लय माकलाय, टायगरच जास्ती माकलाय. कर अंघोळ. हे बघा घाण बघा मित्रांनो किती निघलाय, लगेच जाणारच नाही. ये टाक उरी त्यान. हे बघ चाललाय मित्रांनो, जा लवकर. माकलाय बघा किती मित्रांनो पंखांच्या इथे. जा. हां आता करणार अंघोळ. पाणी पण लगेच गरम होत आहे. मित्रांनो आता भिजलाय कुठे. इकडे बघा घाण बघा किती निघलं याच्या अंगातून. म्हणजे किती तरी दिवस झाले आंघोळच नव्हता करत तो, पाण्यात उडी खातच नव्हता. तर आज आंघोळ करतोय. तो पण जाऊन पिंजऱ्यात ते ठेवूया, साफ करूया आतमध्ये, लगेच होतील. मित्रांनो हे बघा चिमण्या आल्यात आपली ते, म्हणजे आल्यात म्हणजे आपल्याच इथल्या आहेत. त्या इथे असतात POP मध्ये राहतात आतमध्ये इथे. हे बघा तुम्हाला दिसत असेल, आतमध्ये जातात गेल्या लगेच. त्यात अंडी नाही तर बच्चे असतील, म्हणजे आपण त्यांना पण देतो. कधी कधी चावल टाकतोय नाहीतर पाणी देतोय, त्या पण येतात आपल्या इथे. मंडळी झालं आपलं पिंजरं साफ करून. हे बघा जास्ती काही साफ करायची गरज नाही पडत. तुम्ही पण असेच पिंजरे घ्या, फक्त पेपर टाकायला लागतो खालते. आणि कबूतर पण आपली जास्ती मागत नाही. हे बघा मी केलं आहे. ये साईडचा कबूतर ये साईडला आला, ये साईडचं या साईडला आलं आहे. आणि हे बघा टायगर आपला बाहेर आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. टायगर हे बघा टायगर ये इथं. बघा आता अंघोळ केली त्याची. याला ठेवूया पिंजऱ्यामध्ये, थोडा ओला आहे सुकणार तरी पण. हे बघा इथे लय माकलाय, पकडून पकडून मित्रांनो. कोणी पण येतोय पकडतंय म्हणून तो जास्त माकलाय, नाही तर पहिले पूर्ण क्लीन व्हाईट होतं. ये ते बघा आपण बच्चा काढूया बाहेर. आता बच्चाला आपण बाहेर काढणार आहे आता थोड्या वेळात. पहिले टायगरला पकडून दे, आत नाही ठेवून दे, नाही तर खाली जाईल आमच्या परत. चल भांडणं बघायची आहेत का मित्रांनो? आमच्या दोघांची भांडणं बघायची आहेत का फक्त? हे बघा आता भांडणं होतील. आता बघा आता याला मारला ना फक्त, इकडे बघ फक्त याला मारायचं. हे बघा इकडे बघा कसा येतोय. आता लय मारेल, लय खतरनाक भांडणं होतात. हे बघा चावतोय बघा कसा. आता माझ्या मागेच लागणार. चल टायगर. हे बघा हे बघा. चल याला ठेवूया पिंजऱ्यामध्ये. आपण छोटा बच्चाला काढूया बाहेर.
टायगरचा आता आतमध्ये कसं बघतोय. चल ये. तर फायनली मित्रांनो याला आपण काढतो बाहेर. फक्त बघत राहा, आपल्या मागेच येणार. ये इथं. त्याला उडता नाहीत मित्रांनो, लहान आहे. हे बघा, ये इथे ये. तर कबूतर दिसतात ना म्हणून ते थोडं हे होतंय. चल बाहेर घेऊन जाऊया आपण. बाहेर काढला नाही अजूनपर्यंत. पकडलाय बघ कसा मी. हय काहीतरी ताट. हे बघा ये. मित्रांनो बघा कसा वाटतंय. खूप लहान आहे अजून, म्हणजे 20 दिवसाचा असणार. अरे कुठे गेला, पाया खाली येतोय. 20 दिवसाचा असणार मित्रांनो हा पठ्ठा. तर याचं अजून आपण नाव नाही ठेवलं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं, काय नाव ठेवायचं. चांगलाच असं नाव सांगा. मला तर काय समजत नाही नक्की काय नाव ठेवू. जे पण सांगितलं आहे तुम्हीच सांगितलं आहे, म्हणजे टायगर असो राजा राणी तुम्ही सांगितलं तेच नाव ठेवलं आहे. मी अजूनपर्यंत कोणत्याच कबुतराचं नाव नाही ठेवलं. तर याचं पण नाव सांगा कमेंटमध्ये, आपण तो नाव ठेवूया. तुम्ही सांगणार तो ज्या कमेंट करे जास्ती कमेंटला लाईक असणार तोच नाव ठेवणार आहे आपण. हे बघा ऐ त्याला पाणी पाहिजे वाटतंय, खायला बघतोय. तर मी याला 2 टाईम खाणं देतो. एकदा सकाळी तर दिलता, आता रात्री देणार आहे परत. हे बघा कसा वाटतंय. नुसता मागे मागे पिऊ पिऊ करतोय. त्याचा कलर बघा असा आहे, व्हाईट ब्लॅक. माझ्या पाया घालतीत चाललाय. हे बघा ये इथं येणार बघा इथं. ये हे बघा आलाय. तुम्ही पण कोण कबूतर शिकवत असेल तर एकच असं कबूतर ठेवा कोणतरी. म्हणजे जास्ती कबूतर असली तर कबूतर शिकणारच नाही. जे माझे कबूतर आहेत त्यांच्यातच पण जायला बघतोय. तर मी तरी मला माहिती आहे म्हणून मी त्याला शिकवतोय. तर बघूया. कबुतराचेच रंग जायला बघतोय तो, म्हणून आता आपण इथं काहीतरी लावणार आहे. जेव्हा याला काढू तर इथं काहीतरी असं कापड किंवा पडदा लावणार आहे, नाहीतर तो कबुतरांच्याच जवळ जायला बघ. हे बघा तिथेच जायला बघतोय तो. नको द्या पाणी पाजले आताच मी त्याला. स्प्राईट विथ नाही तिथं आमचा कबूतर. चल आतमध्ये याला ठेवूया आतमध्ये, नाही तर कबुतरांच्या इथेच जायला बघतोय. चल रातमध्ये गप. तर ठेवलाय मित्रांनो. तर आजची व्हिडिओ कशी वाटली. जर याच्या ट्रेनिंगच्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ येत राहतील. तर चॅनलला कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.